हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल पुणेरी पल्लवी. मंडळी, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये माहेरी जाण्याचा योग आला. माझं माहेर तसं सांगली, पण सांगलीपासून जवळच कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे प्रसिद्ध असे ज्योतिबा मंदिर आहे. त्या ज्योतिबा मंदिराची सफर आज आपण करणार आहोत. त्याचबरोबर मंदिराजवळ असणारी यमाई देवी आणि सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे असणारी चौंडेश्वरी देवी यांचंही आपण आज दर्शन करणार आहोत. चला तर मग तुम्ही माझ्यासोबत. कोल्हापूरपासून जवळच 14 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असंही म्हणतात. या प्रदेशात 1000 फूट उंचीवर शंखाकृती हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणून असं ओळखलं जातं. या मंदिराच्या दर्शनासाठी 2 प्रवेशद्वार आहेत. यमाई देवी मंदिरापासून पायऱ्या चढून तुम्ही मुख्य प्रवेशद्वारातून आत जाऊ शकता, किंवा ज्यांना चालणे शक्य नाही त्यांच्यासाठी मागील बाजूस जे प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत गाडी जाऊ शकते. मुख्य प्रवेशद्वारातून आत जात असताना मंदिराच्या दोन्ही बाजूस पूजेच्या साहित्याने सजलेली दुकाने पाहायला मिळतात. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर गुलालांनी सजलेलं सुंदर असं गुलाबी ज्योतिबा मंदिर पाहायला मिळतं. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. तेथील जनता त्यांच्या छळाला फार कंटाळली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईला सुद्धा या दैत्यांनी फार त्रास दिला होता. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली होती. केदारेश्वराने राक्षसाशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला. म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे. म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. आपण जेव्हा मंदिरात प्रवेश करतो तेव्हा 3 देवळं आपल्याला दृष्टीस पडतात. या 3 देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावजी साळुंखे पाटलांनी केलं असं म्हणतात. याच देवळाच्या शेजारी केदारेश्वर मंदिर आहे. ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावण शुद्ध षष्टीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते. रत्नासुरावर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. महाराष्ट्र राज्य व देशाच्या इतर भागातून सुद्धा लाखो भाविक येथे येतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासनकाठ्या नाचवत नेल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेत 50हून अधिक छोट्या मोठ्या सासनकाठ्या असतात. श्री ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर चाफेबनातील यमाई देवीचे दर्शन करण्याचा दंडकच आहे. यमाईच्या दर्शनाविना ज्योतिबाची वारी पूर्ण होत नाही अशी मान्यता भाविकांमध्ये खूप दिसून येते. यमाई देवीच्या पदस्पर्शाने ज्योतिबा परिसर पावन झाला असून पूर्वी दक्षिण मोहिमेत केदारनाथ व औंदासूर राक्षसाची समोरासमोर भेट झाली. तब्बल 7 दिवस 7 रात्री त्यांचे निकराचे युद्ध झाले, परंतु पूर्ण शक्तीपणास लावून सुद्धा औंदासूर तसूभर मागे हटत नव्हता. दिव्य स्मरण करताच औंदासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याचे नाथांस उमगल्यानंतर त्यांनी तिला ये माई ये अशी आर्तसाद घातली. तेव्हापासून तिचे नाव यमाई असे रूढ झाले. यमाई देवीचे दर्शन झाल्यानंतर आमची गाडी वळली सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे चौंडेश्वरी देवी मंदिर इथे जाण्यासाठी. तसं तर आष्टा हे माझ्या वडिलांचं गाव, त्यामुळे या मंदिरात येण्याची, इथे भरपूरसा वेळ घालवण्याची आणि इथल्या सर्व जागा माहिती असण्याची सवय पहिल्यापासूनच होती. त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या. अनेक अनोख्या प्रथा परंपरा लाभलेले पेशवेकालीन वास्तूचा वारसा सांगणारे आष्टा शहरातील भक्तप्रिय देवस्थान म्हणजे चौंडेश्वरी देवी मंदिर. श्रीरामांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेलं हे मंदिर. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर वेगळीच अशी सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवते. मंदिर अतिशय ऐतिहासिक ठेवणीचं नगारखान्यासह असलेल्या मोठ्या प्रवेशद्वाराला लागून आवार भिंत आहे. त्या महाद्वारातून आत प्रवेश करताच पहारेकऱ्यांसाठी असलेल्या विश्राम देवड्या दिसतात. मंदिर परिसरात एकाच बाजूला असलेल्या आवार भिंतीत छोट्या छोट्या कमानदार देवळे आहेत. तेथे आता व्यवस्थापन समितीची कार्यालये आणि दुकाने यासाठी व्यवस्था केलेली दिसते.
दुसरी बाजू खुली आहे. आत प्रवेश करताच डाव्या हाताला एका काळ्या दगडातील छोटेचे शिखरयुक्त मंदिर दिसते. त्यात गणरायाची काळ्या पाषाणातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे धातूची प्रबळ प्रभावळ आहे. त्यातून कीर्तिमुख कोरलेले आहे. जवळ शंकर मंदिराची गुमटीही आहे. उजव्या बाजूला तुळशी वृंदावन आणि दीपमाळ आहे. दीपमाळेच्या तळाशी चारही बाजूला कोरीव व्याघ्र शिल्पे आहेत. बहुसंख्य ठिकाणी दीपमाळेच्या तळाशी हत्ती कोरण्याची प्रथा दिसते. ही दीपमाळ त्यामुळेच वेगळी वाटते. आष्टा येथील भावई हा उत्सव अतिशय प्रसिद्ध आहे. त्याबाबतचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासमोर घेऊन येईन. आजच्या देवदर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुणेरी पल्लवी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.